Yes, namaste, good evening friends. This is Dr. Jyoti Joshi, live from Joshi Panchakarma Clinic, Panvel. So let's listen from the patient first. Yes, नमस्कार काका, बोला. नमस्कार. हाँ. मी संतोष राजगुडे, गिरोले पनवेल मध्ये राहतो. तर माझे गुडघ्याच्या मागे पाय दुखत आहे. गेल्या 15 दिवसापूर्वी मी आलो होतो इकडे. तर मॅडमनी ट्रीटमेंट केली आणि औषध गोळ्या दिल्या. त्याच्यामुळे मागची साईड दुखायची पूर्णपणे थांबलेली आहे आणि मला खाली बसता येत नव्हतं. म्हणजे असं मांडीवर बसत होतो, पण असं टॉयलेटला वगैरे असं बसता येत नव्हतं. पण आता ते व्यवस्थित मी बसू शकतो, म्हणजे चांगल्यापैकी बसू शकतो आणि उठताना पण दुखत होतं. ते दुखाचं कम झालं, फक्त आता चालण्याचा थोडासा त्रास राहिला आहे. त्याच्यामध्ये थोडं उजवा पाय माझा दुखतोय. किती वेळात बरं वाटलं? तरी मला 4-5 दिवसांनी चालू म्हणजे पण चांगलं बरं वाटायला लागलं. म्हणजे पोट वगैरे चांगलं साफ झालं व्यवस्थित. म्हणजे त्याच्यानंतर मग व्यवस्थित झालं, म्हणजे क्लिअर फ्रेश वाटायला लागलं. येस. सो त्याच्या आधी तुम्ही काय ॲलोपॅथी औषधं घेतली होती? औषधं चालूच होती माझ्याकडे. ती मॅडमनी मला गोळी कमी करायला सांगितली. बीपीची एक सकाळी आणि संध्याकाळी चालूच आहे आणि दुसरी गोळी होती ती 1 दिवसाआड घ्या बोलली. मग मी त्या पद्धतीने गेलो. आणि पाय दुखण्यासाठी कोणत्या डॉक्टरांना दाखवलं होतं? नाही, पाय दुखण्यासाठी नाही दाखवलं. ते असं तुमच्याकडे आलो मी फक्त. ठीक आहे. सो आई जस्ट वॉन्टेड टू शो यू हियर. यू कैन सी दिस इज द ग्रीजी. यू कैन सी ये पूरा ग्रीजी दिख रहा है. एंड अगर मैं यहाँ पे अभी प्रेस करूँ, पहिले असं दाबल्यावर दुखायचं, ते दुखतं आता तुम्हाला? आता दुखलं थोडंसं. किती प्रमाणे आपण आता दुखण्याचं? कमी. रुपयातून किती कमी झालंय? रुपयातून आता कमी झालं, म्हणजे 60-70% कमी झाले. यस. यू कैन सी जस्ट मैंने अभी ये ट्रीटमेंट किया है, बट स्टिल यू कैन सी समवेयर इन्फ्लामेशन इज देयर. काफी बार जस्ट ऐसे साइन से हम देखते हैं कि अंदर इन्फ्लामेटरी कुछ चेंजेस है क्या. सो यू कैन सी कि मतलब इट इज मच बेटर. एंड पेशंट के मूवमेंट जो रेस्ट्रिक्टेड थे दॅट इज तो कम्प्लिटली ऑल राईट. आता हे दाबल्यावर जे दुखणं आहे ते किती कमी झाले आधीपेक्षा? कमी झालं. हात दुखत नव्हता थोडासा. हा, इथे कुठे दुखतंय? इथे थोडंसं दुखलं. हा, इथे दाबल्यावर. आता हे दाबल्यावर दुखतंय थोडं खाली. हा, इथे. हे प्रमाण किती आहे? थोडं आता कमी, म्हणजे कमी झालं एकदम. येस. सो यू कैन सी दिस द मार्किंग्स. दिस इज द जस्ट लोकल ट्रीटमेंट आई हैव डिड टू द पेशेंट और उसी के साथ ही रिजल्ट्स है. सो ये आयुर्वेदा की लोकल ट्रीटमेंट है. दिस इज द ट्रीटमेंट आई डिड. ये जो मार्किंग्स यू कैन सी. येस. सो दिस इज द विद्याग्नि कर्म. सो ऑन सेम थिंग यहाँ पे भी आप देख सकते हो. हा गुडघा जास्त दुखत होता. आता इथे दाबल्यावर दुखतंय कुठे? हे प्रमाण किती कमी झालंय? हे दुखतं म्हणजे थोडंफार. यापेक्षा हा जास्त दुखतो. हा इथे दुखतो. सो यू कैन सी देयर आर सम पॉइंट्स विच आर स्टिल पेनफुल, बट यहाँ पे जो ये सारे मार्किंग्स है, दिस इज द विद्याग्नि कर्म. सो ये जस्ट व्हाट इज द नेम ऑफ ट्रीटमेंट दैट इज आई एम ट्राइंग टू शो. क्योंकि इसके पहले हमने काफी वीडियोस देखे हैं जहाँ पे हमने देखा है कि कितना इजीली क्विकली हम आयुर्वेदा से रिजल्ट दे सकते हैं. बट सम ट्रीटमेंट्स की जो मार्किंग्स है, दिस इज द विद्या कर्म, दिस इज विद्याग्नि कर्म. सो ये मार्किंग से भी इट इज वेरी इजीली एबल टू अंडरस्टैंड. प्लस डीजनरेटिव जो चेंजेस है वो भी जस्ट ऐसे एग्जामिन कर रहा है तो भी इजीली अंडरस्टैंड हो रहा है कि दीज सम डीजनरेटिव चेंजेस आर देयर. बट स्टिल लास्ट टाइम जो इन्फ्लामेशन वगैरह था वो बिलकुल नाही है. जेव्हा मागच्या वेळेला मी ट्रीटमेंट केली होती तेव्हा तुम्हाला किती वेळात बरं वाटायला सुरुवात झाली होती? ते लगेच तुम्ही जेवढे केलं त्याच्याला 10-15 म्हणजे अर्ध्या मिनिटात मी खाली बसलो होतो जवळजवळ असं. ते केल्यानंतर. येस. सो दिस इज विथ जस्ट लोकल ट्रीटमेंट. त्याच्या आधी काही औषध वगैरे दिलं होतं का मी तुम्हाला? नाही, औषध नाही. येस. सो जस्ट दिस लोकल ट्रीटमेंट. सो ये जो ट्रीटमेंट है मुझे चाहिए कि मतलब कॉमन लोग जो है उनको भी पता चले कि ये सब ट्रीटमेंट्स क्या है. सो दिस इज जस्ट विद्याग्नि कर्म. समवेयर आई डिड विद्या कर्म, समवेयर आई डिड द ब्लड लेटिंग एज वेल. बट डेफिनेटली ये जो डीजनरेटिव चेंजेस है, अगर इतना भी इन्फ्लामेशन है तो भी आई विल नॉट आस्क द पेशेंट टू गो फॉर एनी सॉर्ट ऑफ रीजुनेशन थेरेपी. फर्स्ट आयुर्वेदा में सामावस्था बताई गई है. ये सामावस्था जब दूर होगी, ये शोथ जब कंप्लीटली निकल जाएगा, देन डेफिनेटली there are some treatment which will be very useful for the patient to have a complete strength
and having the regeneration to the knee joint, that will be the bilateral knee joint. अभी भले ही पेशेंट असिम्टोमेटिक है बट स्टिल आयुर्वेदिक जो ट्रीटमेंट है इट एंड्स विद द रीजनेशन. सो डिफरेंट सॉर्ट ऑफ च्यवनप्राश वगैरह तो हमको पता है, बट उसके अलावा भी आयुर्वेदा में रसायन चिकित्सा बहुत इंपॉर्टेंट पार्ट प्ले करती है. बट जब भी शोथ हो, अगर ये यहाँ पे आई कैन इजीली सेंस कि देयर आर सम इन्फ्लामेटरी चेंजेस, सो नो ऑयल नथिंग, ये जस्ट जो ग्रीजी है दैट इज द पार्ट ऑफ ट्रीटमेंट ओनली. सो इसी के साथ विद्याग्नि कर्म, importance of Agni Karma, Vidyagni Karma, Viddha Karma and Raktamokshan in this sort of condition is very important. So इसी के साथ I will conclude. Please do take care. Namaste.